लाडकी बहीण योजनेमध्ये 2 दिवस हप्ता थांबलेला होता आणि आज सोमवार होता। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता जमा झालेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 महिन्याचा हप्ता आलेला आहे की 2 महिन्याचा हप्ता यामध्ये बघू शकता। कारण आज सोमवार असल्यामुळे आज डीबीटी सुरू होती। काही ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता जमा झालेला आहे। काही लाडक्या बहिणींना मॉर्निंगला 1500 रुपये आणि आता सायंकाळी 1500 रुपये असे दोन्ही हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, कारण की हप्ता वितरण हे सुरूच आहे, बंद झालेलं नाही आहे। आणि ज्याही लाडक्या बहिणींना हप्ते आलेले नाही आहे तर यामागचं जे कारण असेल अजूनपर्यंत शासनाकडून समोर आलेलं नाही आहे की ज्या लाडक्या बहिणींना हप्ते हे लेट होत आहे तर यामागचं कारण काय असेल। आणि भरपूर ठिकाणी अशाबद्दल अफवा पसरवण्यात येत आहे। तर लाडक्या बहिणींनी अफवावर विश्वास ठेवू नये, कारण की बघू शकता लाडक्या बहीण योजनेची KYC याबद्दल भरपूर अफवा येत आहे की तुमची KYC चुकलेली आहे किंवा तुम्हाला KYC करायची आहे। तर ही जी अफवा आहे ही फेक आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना KYC बद्दल कोणतीही अपडेट अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे। त्यामुळे तुम्ही कुठेही गर्दी करू नका किंवा जेही आपले महिला व बालविकास कार्यालय आहे तिथे सुद्धा तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे। कारण महिला व बालविकास विभागाने स्पष्ट म्हणणे आहे की KYC बाबत कोणतीही शासनाकडून आदेश किंवा परिपत्रक जाहीर झालेले नाही आहे। त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा आणि जोपर्यंत शासनाकडून कोणतीही अपडेट येत नाही, कारण की जेव्हाही काही अपडेट द्यायची असेल तर त्याबद्दलची शासनाकडून अपडेट येते आणि त्यानंतर ती अपडेट संपूर्ण लाडक्या बहिणींना लागू होणार आहे। हप्ते वितरण सुरू आहे। या अगोदर जसे लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेले आहे, एकाच दिवशी 2 SMS आलेले आहे। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एका दिवशी 2 हप्ते हे लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत। तर बघू शकता 14 तारखेला आणि 15 तारखेला एकाच लाडक्या बहिणीला 1500 रुपये जमा झालेले होते। यामध्ये बघू शकता मार्चचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि सेम टू सेम दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला सुद्धा एक हप्ता जमा झालेला होता आणि यामध्ये सुद्धा एप्रिलचा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींना हे जमा करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा हप्ते जमा होऊन जाणार। ही 15 तारीख आणि 14 तारखेची अपडेट आहे। 18 तारखेची अजूनपर्यंत आपल्याकडे स्क्रीनशॉट जमा व्हायचे आहे। स्क्रीनशॉट जर आजच्या डेटचे आले तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येणार। ज्यांचेही हप्ते आलेले नसेल त्यांना वाट बघा, कारण की अजूनपर्यंत शासनाकडून कोणतेही परिपत्रक जाहीर झालेलं नाही आहे। हप्ता संपूर्ण लाडक्या बहिणींना येणार। ज्यांनाही फेब्रुवारीपर्यंत हप्ते आलेले आहे त्यांना संपूर्ण हप्ते जमा होणार। कोणत्याही प्रकारची KYC बद्दल अपडेट नाही आहे, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।